अगदी चांगला राहिला. एका बॉलमध्ये 13 धावा त्याने बनवल्या आणि त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेलंच नाही आहे स्पर्धेमध्ये. गोलंदाजी असू द्या, विकेट कीपर असू द्या, म्हणजेच विकेट कीपिंग असू द्या. जर सौरभ ठोंबरे यांनी डाय लगावून जर झेल पकडला तर स्वप्नील यांच्या माध्यमातून त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. लगातारच्या 3 विकेटसाठी रोहित कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून 6000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल जो गोलंदाज लगातारच्या 3 बॉलवरती 3 विकेट घेईल. मॅचला सुरुवात होते. स्ट्राइक एंडवरती मनीष खुटले. पहिला बॉल अखिल यांचा. वाह, पहिलाच बॉल रॅपिड बॉल पाहायला मिळाला. पायावरती बॉल लागला आणि त्यानंतर घोषित क्षेत्रात हा बॉल निघून गेला. लेझीनेस एक धाव फलकावरती लागली लेग बाईच्या साहाय्याने, परंतु आणखीन एक बॉल, लगातारचा दुसरा बॉल आपण पाहतोय सरळ घोषित क्षेत्रामध्ये दाखल केलाय. 2 बॉल योग्य टप्प्यावरती पडलेत. मनीष खुटलेच्या अगेन्स्ट अगदी चांगली गोलंदाजी अखिल इकडे करतोय. जर क्रिकेटच्या अनुसारे आपण विचार केला ना भाईजान, तर हे दोन्ही बॉल अखिलसाठी निर्धाव आहेत. धावा आल्यात जरूर, परंतु क्रिकेटच्या परिभाषेमध्ये हे 2 बॉल अखिलसाठी निर्धाव आहेत. लगातारचे 2 बॉल त्याने निर्धाव फेकलेत. बिहाइंड द विकेट त्या धावा आल्यात जरूर, परंतु इथे चांगली गोलंदाजी मनीष खुटले यांच्या विरोधात केली जाते. लगातारचे 2 डॉट बॉल. तिसरा बॉल या ओव्हर मधील. वाह वाह अखिल वाह, काय गोलंदाजी खेळपट्टीवरती. वेगाचा बोलबाला विकेटवरती पाहायला मिळाला. मागचे 3 बॉल मनीष खुटलेला अगदी एका जागेवरती स्तब्ध उभं राहण्यास भाग पाडलाय. तिन्ही बॉल सटीक लाईन लेंथ वरती पडलेत अखिल कडवे, परंतु या वेळेला फटका फसला. चेंडू हवेत, परंतु ओमकार कडवे आणि गौरव काठे यांच्यामध्ये ताळमेळच नव्हतं. ओमकार पोचला असता तर कॅच होती. ओमकार ऑलमोस्ट पोचला होता तिथे. कॅच ड्रॉप. कॅचेस विन दी मॅचेस. इथे कॅच ड्रॉप झाली आणि धाबा आपण पाहतो धावफलकावरती 2 झाल्यानंतर 4 होतात, म्हणजे या 2 मिळाल्या आणि 4 धाबा धावफलकावरती लागल्यात. मेगा फायनल या स्पर्धेची कैलासवासी अमृता कंदा अरविंद ठोंबरे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित केलेली पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा, सर्वाधिक मोठी, मानाची, प्रतिष्ठेची, चर्चेची स्पर्धा. असंख्य व्ह्यूअर्सने पाहिलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. आणखीन एक बॉल पडतो न पडतो सरळ विकेट कीपर कडे निघून चाललाय. डॉट बॉल. मनीष खुटले यांच्या आज या मॅच मध्ये शूज मध्ये खेळ मारलेत की काय हे दृश्य मैदानावरती आपण पाहतोय. आणि बॉल त्यांना समजलेलेच नाहीयेत. आणखीन एक बॉल. व्हाट अ फंटास्टिक डिलिव्हरी बाय अखिल कडवे. पहिल्या ओव्हरचा डाव संपला आणि पहिल्या ओव्हरचा डाव संपत असताना 6 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा या षटकामध्ये खर्च अखिलने केल्या. एकदा गोलंदाजी आवडली असेल मिळकतकार तर अखिलसाठी टाळ्या होण्यात हरकत नाहीये, कारण 6 चेंडूंमध्ये या दोन्हीही महत्वाच्या बॅटरच्या समोर आपण पाहतोय 4 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी, अगदी भरधाव वेगाची, अचूक टप्प्यांची ही गोलंदाजी. समोरच्या बॅटरला भांबेरी फोडली जाईल अशी गोलंदाजी इकडे मात्र केली आणि पहिल्या ओव्हरचा डाव संपत असताना 4 धावा धावफलकावरती लागल्या. तर आता स्ट्राइक एंडवरती प्रतीक सुरते आला. प्रतीकला इथे स्ट्राइक मिळाली. पहिले 2 बॉल लेग बाईच्या साहाय्याने सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर 2 कॅच उडाली, टी ड्रॉप, लगातार 2 डॉट बॉल. ओमकार ठोंबरे बॉलिंग ट्रॅकवरती. लगातारच्या 3 विकेटसाठी रोहित कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून 6000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. ओमकार यांना सुद्धा पहिला बॉल निर्धाव आलाय. फायनल अशी रंगेल असं वाटलंच नव्हतं, कारण एका बाजूला आपण पाहतोय ग्रामीण तर दुसऱ्या बाजूला 2 गाव 1 संघ. म्हणजे आपण असा उल्लेख करूया, एका बाजूला अलिबाग तालुका, दुसऱ्या बाजूला पनवेल तालुका. दोन्ही तालुक्यांमध्ये चालू असलेली ही रणधुमाळी मैदानावरती आपण पाहतो. बेस्ट वर्सेस बेस्ट. तुमच्याकडे सर्वोत्तम आहे, आमच्याकडे सुद्धा सर्वोत्तम आहे हे दाखवलं जात आहे.
याही षटकामध्ये लगातारचे 2 बॉल निर्धाव आलेत, म्हणजेच ओमकारसाठी निर्धाव आले, तर संघासाठी सिंगल धाव सुद्धा देऊन गेला. परंतु यावेळचा बॉल दिशाहीन आणि त्याला दशाहीन ठरवण्याचं काम पंचांनी केलं. लेग स्टंपच्या बाहेर तुम्ही भटकाल तर फटके भेटतीलच, ते मात्र पंचांनी दाखवलं. अवांतर स्वरूपाची धाव फलकावरती लागते आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 1 ने पुढे जात असताना धावफलकावरती 6 होत्या. 6 धावा धावफलकावरती. 6ला 0-0 ही सध्याची परिस्थिती. बॅटिंग करत असताना KDH वाघिलवाडा आणि युवा स्पोर्ट्स नांदगाव या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. व्हाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर. गोलंदाजाला वॉर्निंग. पहिले 2 बॉल चांगले होते, मग व्हेरिएशन का, असं प्रश्नचिन्ह सुद्धा पडेल ना. ओमकारने पहिले 2 बॉल योग्य टप्प्यावरती टाकले, परंतु त्याच वेळेला विनाशकाली विपरीत बुद्धी आपण नेहमी म्हणतो, ती बुद्धी वापरण्याचा प्रयत्न ओमकारने केला आणि एक्स्ट्राच्या धावा इथे मात्र त्याने खर्च केल्यात. आणखीन एक बॉल इथे मात्र आपण पाहतोय लेग स्टंपच्या बाहेर. आणखीन एक अवांतर स्वरूपाची धाव. टप्पाच सापडेना आता इथे गोलंदाजाला. अगदी या सिमेंटच्या खेळपट्टीवरती ढुंडो रे साजना अशा प्रकारे आपण पाहतो टप्पा शोधण्याचा प्रयत्न ओमकार करतोय. पहिले 2 चेंडू आणि त्यानंतर एक खराब चेंडू येतात. परंतु या वेळचा बॉल आत्ता इथे आपण पाहतोय आडव्या बॅटने स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु हाच बॉल पडल्यानंतर वेगाने विकेट कीपर प्रणित म्हात्रे यांच्या दस्तान्यामध्ये केला. डॉट बॉल. 3 चेंडूंचा खेळ संपला. आणखीन एक बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा धीम्या गतीने निघून गेला विकेट कीपर कडे. विवंचना आहेच या मॅच मध्ये. विकेट त्याच वेळेला आपण जर पाहिलं विकेट आलेली नाहीये, वाईड बॉल आले, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यांची गोलंदाजी इकडे आपण पाहतोय. गोलंदाजी करत असताना ओमकार ठोंबरे अपोजिट प्रतिस्पर्धी संघाचे स्पॉन्सर आहेत, परंतु यावेळी बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. सिक्सर. 6 भेटतील आणि षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावरती. 14 धावा धावफलकावरती लागल्यात मागच्या षटकाराच्या सहाय्याने. आणखीन एक क्लास दर्जा इकडे पाहायला मिळाला. हा एल्बो वीरेंद्र सेहवाग यांची आठवण आणि त्याच वेळेला सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा फटका. डाऊन दी ग्राउंड फ्रंट ऑफ दी विकेट. हा एल्बो आणि त्याच्यानंतर हा ब्लास्ट षटकार. लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार आले. या षटकामध्ये ओमकारने खोऱ्याने धावा खर्च केल्या आणि धावसंख्या पाहिली तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 झाली. 20 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती. विक्रम पाटील तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. बिहाइंड द विकेट झेल पकडलात तर रोहित कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून रोख रक्कम तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला दिलं जाईल. आणि दुर्वेश विक्रम पाटील तुम्हाला सुद्धा सुवर्ण संधी. 5,000 मिळवा. कॅच पकडा आणि 5,000 मिळवा. 20 झाल्यात. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरचा खेळ संपत असताना 20 धावा धावफलकावरती. गौरव काठे बॉलिंग ट्रॅकवरती. समोर मनीष कुटले यांना आपण पाहतोय. मोठा फटका मारून दिलेला नाहीये मनीष यांना. यावेळचा बॉल खोदून काढायचा होता. तिथे मात्र डीप मध्ये फिल्डर आहेत मानस. जोपर्यंत बॉल अडवतील तद्वरती सिंगल भेटेल. पहिला बॉल योग्य टप्प्यावरती टाकलाय, परंतु मी म्हणेन या बॅटरच्या विरोधात असा बॉल टाकू नका, कारण ज्या रीतीने मागचे 2 बॉल त्याने षटकारासाठी पाठवलेत, या बॅटरच्या विरोधात तुम्हाला रणनीती आखावी लागेल. मनीषच्या विरोधात तुम्ही रणनीती आखली आहे, परंतु आता या बॅटरला थांबवायचं असेल तर ते चेंडू तुम्हाला टाकावे लागतील. हेच सांगितलं मी. यॉर्कर करू नका. यॉर्कर मिस झाला तर नो डाऊट याच्यावरती फटका 6चा तुम्हाला आहेच. जसा फुलटॉस आला, यॉर्कर मिस झाला, त्याच्यावरती सिक्सर आला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. 6 मिळाले आणि 6च्या सहाय्याने धावसंख्या 27च्या घरात सुद्धा पोहोचली. 27 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 27 धावा धावफलकावरती. आणखीन एक मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. गौरव खाटे चेंडू खाली, परंतु पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. इथे कॅच ड्रॉप झाली आहे. मी म्हणेन गोलंदाज पोहोचला होता, मग अशा वेळी झेल घेणं गरजेचं होतं, कारण ज्या बॅटरने आतापर्यंत 3 षटकार ठोकलेत त्या बॅटरला तुम्ही जीवदान देऊ शकत नाहीये. हा बॅटर या मॅच मध्ये घातकी ठरू शकतोय, घातक ठरू शकतोय.
आणि त्याचे 2 झेल आतापर्यंत आपण पाहतो इथे मिस मॅच झालेत. त्यामुळे दबाव आहे, दर्पण आहे, प्रेशर आहे, सर्व काही इकडे पाहायला भेटतंय. गौरव पुन्हा एकदा चेंडू घेऊन सज्ज होईल. 1-6-2 सध्याच्या 3 बॉलचं हे सूत्र आपल्याला पाहायला मिळालंय. परंतु यावेळी हुक केलाय, चेंडू सरळ भिरकावून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. आणखीन एक प्रतीक सुरते यांच्या बॅटमधून येणारा घणाघाती प्रहार, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. षटकार, षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या 35 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकामध्ये 2 षटकार काय मारले इथे बॅटर प्रतीक सुरते सेटच झालाय असं म्हणावं लागेल. आता आणखीन एक नामुन्ना ना, अब तो ये कर नहीं सकते असं म्हणत असताना आणखीन एक बॉलला धाडलाय. 9+6. आता गौरव यांचा मला डायलॉग आठवला, गरीबी में आटा गिला. कारण एकतर दुष्काळ आहे आणि अशा वेळेला 13वा महिना तुम्ही केलात. गौरव काठे त्यांच्यावरती बरसलेत षटकारांचे लाठे. आणखीन एक उडवण्याचा प्रयत्न, फ्री हिट बॉल, परंतु बॅटर सेफ. डायरेक्ट हिट, वाह विकेट, वाह काय थ्रो होता, डायरेक्ट हिट आणि बॅटर प्रतीक सुरतेचं काम तमाम. सर रवींद्र जडेजा, सर भावेश पवार यांची आठवण करून देणारा हा थ्रो इकडे पाहायला मिळाला. रिकी पॉन्टिंग, सर्वांचीच नावं घेणं गरजेचं आहे कारण त्या दर्जाचं क्षेत्ररक्षण झालं. कॅच पकडली, त्याच ऍक्शन मध्ये, एकाच ऍक्शन मध्ये बॉल फेकला, स्टंप वरती लागला आणि प्रतीक सुरते यांचं काम टाय फीस इथे मात्र राहिलं. उपसरपंच सन्माननीय अभिजित कडवे यांच्या माध्यमातून या रनआउट साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालाय. अनिकेत, रील चर्चेत राहील ही. फ्री हिट होता परंतु त्याच वेळेला काय हिट राहिलाय. अगदी मी म्हणेन लहान होता त्या वेळेला शाळा जास्त बुडून कदाचित गोट्या खेळल्या असाव्या. नवीन बॅटर मनीष आला. स्कोरबोर्ड वरती 42 धावा होत्या, 42. मनीष फडके स्ट्राईक एंड वरती, मनीष खुटले दोन MM आहेत एम फॅक्टर मैदानावरती, परंतु त्या मनीष खुटलेला चालून दिलेलं नाहीये. हा बॅटर थोडासा घातकी आहे परंतु त्याला शांत ठेवलंय. आपण म्हणतो ना पेपर उद्या आहे इंग्रजीचा आणि अभ्यास केला हिंदीचा, असं काहीसं दृश्य इकडे राहिलं. प्रतीक सुरतेच्या बॅटिंगचा अभ्यास नव्हता कारण प्रतीक सुरते पहिल्या दिवसामध्ये उपस्थित नव्हता आणि होता पण बॅटिंगसाठी उपस्थित नव्हता. परंतु इकडे आपण पाहतोय आज सूरज पाटील नाही आहे, मग अशा वेळी प्रतीकला बॅटिंगसाठी आणलं समोर आणि जो सिलेबस आलाच नव्हता त्याचा अभ्यास कसा केला जाईल. त्यामुळे प्रतीकची खेळी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्या बॅटमधून येणारे ते षटकार आपल्याला पाहायला मिळतात. आता 2-3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर स्कोरबोर्ड वरती धावा आपण पाहतो 42 झाल्यात. शेवटचे 6 बॉल 43. समृद्ध सॅमचा पहिलाच बॉल बिहाइंड द विकेट, सिंगल धाव देऊन चाललाय. 44 वरती धावफलक जाईल यावेळी. आई फाउंडेशन पुरस्कृत KDH वाघीलवाडा युवा स्पोर्ट्स नांदगाव या संघाचा हे स्कोरबोर्ड. सन्माननीय आदरणीय आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांच्या माध्यमातून मालिका वीरासाठी आपल्याला LED TV पुरस्कृत झाली आहे असे मुख्य प्रतोद तथा सदस्य रायगड जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ असे सन्माननीय आणि सर्वांचेच चर्चेमध्ये असणारे आणि लाडके अमित दादा नाईक इथे उपस्थित आले होत आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक स्वागत करतोय. चेंडू हवेत चाललाय, पुन्हा एकदा कॅचची संधी नामी होती, कॅच इकडे मात्र ड्रॉप झालाय. रनआउटची संधी आहे, थ्रो चांगला आहे का, हो पण बॅटर पोहोचलाय. या चेंडूवरती 2 मिळाल्या, 2च्या सहाय्याने धावसंख्या 52 वरती पोहोचली. मनीष फडकेच्या बॅटमधून एक षटकार आलाय आणि वाह पूल केलाय. चेंडू हवेत आहे, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कॅच पकडली आहे, फलंदाज होईल बाद. मनीष फडकेचा खेळ सुद्धा या मॅच मधून संपला. आपण इथे आगमन पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आपल्याला
मालिकावीरासाठी LED TV देण्यात आलेली आहे. सन्माननीय श्री अमितदादा अशोक नाईक, सदस्य रायगड जिल्हा परिषद तथा मुख्य प्रतोद आणि त्याच वेळेला आद्य नाईक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून सुद्धा या LED TV साठी सहकार्य लाभले, त्यांचं मी खूप सारा आभार मानतोय. नवीन बॅटर प्रेम पाटील मैदानावरती येतोय. 52 आहेत स्कोरबोर्ड वरती. यावेळचा बॉल बॅटची एज बिहाइंड द विकेट सिंगल मिळेल. तिकडे विक्रम पाटील म्हणत असतील हा चेंडू माझ्याकडे येऊ द्या, 5000 कदाचित मला भेटतील, परंतु जाळाला हा चेंडू लागला आणि त्यामुळे सिंगल धाव मिळाली. सिंगलच्या माध्यमातून 53 धावा धावफलकावरती होतात. 53. यावेळचा आणखीन एक चांगला बॉल, षटक संपतंय. 4 ओव्हरचा खेळ संपतोय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती धावा आपण पाहतोय 54 होत आहेत. जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये 55 धावसंख्येचं लक्ष या फायनल मध्ये ठेवलंय. फायनलचा थरार, मेगा फाईट, बिग फाईट आपण पाहतोय. स्वर्गीय कैलासवासी अमृता कंदा अरविंद ठोंबरे यांच्या स्मृती पित्तार्थ आयोजित केलेली पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा खारेपाटातील आणि त्याच वेळेला अलिबाग मधील ग्रामीण ची ही सर्वाधिक मोठी मानाची, चर्चेची, प्रतिष्ठेची आणि व्ह्यूअर्सने भरलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. तर पहिलं सत्र संपलंय. जिंकण्यासाठी आता 24 बॉल मध्ये 55 बनवायच्या आहेत. बनवल्या जातील का, कशा रीतीने बनवल्या जातील हे सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल आणि त्या आपण ऐकूया. या 55 धाबा 24 बॉल मध्ये कशा रीतीने बनवल्या जातील. या पुढच्या मॅचची कहाणी, या मेगा फायनलची कहाणी इम्रान बुखारी भाईजानच्या जुबानी. ओव्हर टू यू. बघा 3 चेंडूंवरती मिळकतकार संघाच्या बॅटरने 3 षटकार मारले तर रोहित कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं पारितोषिक त्या बॅटरला दिलं जाईल. जर 6 चेंडूंवरती 6 षटकार त्या बॅटरनी मारले तर रोहित कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून रोख रक्कम तब्बल 5,000 नव्हे, 10,000 नव्हे, 15,000 नव्हे तर 20,000 रुपयाचं पारितोषिक त्या बॅटरला दिलं जाईल. दादा आजच्या दिवसामध्ये झाले 6 चेंडूंवरती 6 षटकार, 7 मध्ये 7 मारलेत. हसनैन हनीफ कुरेशी थर्डचा बॅटर होता. तब्बल 7 चेंडूंवरती 7 षटकार त्याने ठोकले होते आणि 2 अर्धशतकीय खेळी. एका बाजूला वेद आहे, त्याने कालच्या दिवसामध्ये अर्धशतक नोंदवलं होतं, तर आजच्या दिवसामध्ये हसनैन कुरेशीने 8 चेंडूंमध्ये 8 षटकार मारत असताना ते अर्धशतक नोंदवलं होतं. तर काय घडेल या मॅच मध्ये हा ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती बदल करतोय आणि घेऊन चलतोय माझे साथी समालोचक इम्रान बुखारी भाईजान यांच्याकडे. ओव्हर टू यू. धन्यवाद. तो सबसे पहले आए हुए सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है. आई फाउंडेशन जयनुमात मिल्खत खार आयोजित ये भव्य दिव्य प्रतियोगिता रबर बॉल की टूर्नामेंट और इस टूर्नामेंट का फाइनल का मुकाबला यजमान टीम जयनुमात मिल्खत खार बनाम आई फाउंडेशन पुरस्कृत टीम अगर देखा जाए तो KDH वागिलवाड़ा नांदगांव टीम. एक अच्छा मैच. सम्मानीय सुजीत कोबा, इनके लिए अपॉर्चुनिटी है. अगर उन्होंने बैक साइड में वो कैच प्रेक्षक के बाहर जो कैच लपका तो उसके लिए सम्मानीय रोहित कंस्ट्रक्शन के सर्वे सर्वा रोहित जी कड़वे साहब, इनके तरफ से 2,000 रुपए का कैश प्राइज दिया जाएगा. तो आज की कमाई होगी. आने वाली 24 गेंदें 55 रनों की जरूरत है. और कमेंट्री बॉक्स में मुख्य अतिथि अगर देखा जाए तो सभी की चहेते सब दर्शक करते हैं जिनको लाइक नाम है उनका अमित जी नाइक यहाँ पर तशरीफ लाए. उनका भी तहे दिल से वेलकम है इस प्रतियोगिता में, जिन्होंने इनके माध्यम से LED TV यहाँ पर स्पॉन्सर की है. मुख्य प्रतोद और रायगढ़ जिला परिषद सदस्य और सबके चहीते सम्मानीय आदरणीय अमित दादा नाइक, इनका तहे दिल से वेलकम है. गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज दिल मेरा धड़के, नाम है मनीष फड़के, गेंदबाजी के लिए आते हुए. और बल्लेबाजी के लिए
झुकेगा नहीं साला, बैटर है बाला। वे बल्लेबाजी करते हुए पहली गेंद पर शुरुआत की है 1 रन के साथ। ग्रैंड फिनाले फाइनल का मुकाबला 55 रनों का टारगेट चेस करना है अपने होम ग्राउंड पर, तो जरूर यहां पर ओमकार ठोमरे और वेद ठोमरे ये दोनों बल्लेबाजों के ऊपर जिम्मेदारी है। पर उनके सामने पनवेल तहसील से बिलोंग करने वाले गेंदबाज मनीष गेंदबाजी के लिए तैयार। इस बार तेज तर्रार गेंद ऑन राइज खेलने की कोशिश, पर गेंद पर कोई रन नहीं, यहां पर डॉट गेंद आती हुई गली से लेकर दिल्ली तक और लोकल से ग्लोबल तक इस तरह का मैच यहां पर नजर आ रहा है। एक तरफ है ग्रामीण खिलाड़ी इस खारेपाट विभाग के, तो एक तरफ है पनवेल तहसील से बिलोंग करने वाले आइकॉन खिलाड़ी, बेस्ट वर्सेस बेस्ट। इस बार तेज तर्रार गेंद, बाहुबली में कटप्पा और क्रिकेट में मनीष फड़के का टप्पा शानदार है। डॉट गेंद आते हुए ओमकार ठोमरे जैसे बल्लेबाज को शांत रखा है। क्या ये तूफान आने से पहले की शांतता होगी, क्योंकि ग्रैंड फिनाले है। जीटी स्पोर्ट्स लाइव के माध्यम से जो दर्शक हमसे जुड़े उन सभी दर्शकों का स्वागत है। इस बार मिड ऑन की दिशा में खेल दिया गेंद, मिड विकेट की दिशा में फील्डर थोड़े से फंबल, तब तक 1 रन आसानी से मुकम्मल करते हुए 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है धीरे धीरे 2 रन। पहला और प्रगति पर है, 24 गेंदों में 55 रनों का पीछा करना है। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज वेद ठोमरे, जिन्होंने पहले दिन अर्धशतक अपने नाम किया था, वही खिलाड़ी षटकारों का आदिल शाह स्ट्राइक एंड पर। इस बार पटकी हुई गेंद गोल्डन स्पॉट पे टप्पा खाने के बाद थोड़ी सी उछाल लेने वाली गेंद, ऑफिशियल अंपायर ने 1 बाउंस की चेतावनी दी है, जिसे परफ्यूम डिलीवरी कही जाती है। उस तरह की गेंद यहां पर मनीष ने डाली, जरूर डॉट गेंद आई है। 5 गेंदों में मात्र 2 रन खर्च कर चुके अब तक। कबाल की गेंदबाजी, मनीष गेंदबाजी के लिए करने के लिए तैयार फिर से एक बार। इस बार पटकी हुई गेंद, ऑफिशियल अंपायर सर का इशारा, डॉट गेंद, ओवर की समाप्ति। इसीलिए तो कहते हैं ना, बागिलवाड़ा टीम से बिलोंग करने वाले खिलाड़ी दिल मेरा धड़के, नाम है मनीष फड़के। 2 रनों का ओवर यहां पर प्राप्त करते हुए कंजूसी गेंदबाजी, लोमड़ी के दिमाग का गेंदबाज जिन्हें कहा जाएगा वो है मनीष। कमाल की गेंदबाजी, दूसरी ओर की जिम्मेदारी के लिए एक मनीष गए, दूसरे मनीष यहां पर आते हुए मनीष खुटले गेंदबाजी के लिए आए हैं। आने वाली 18 गेंदें जीतने के लिए 53 रनों की जरूरत है। फिर से एक बार ओमकार स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी करेंगे। इस बार लेग स्टंप के बाहर ऑफिशियल अंपायर का इशारा, प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए जाना था मिलकत खार, पहुंच गए नौखार, जरूर एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 3 रन। मनीष खुटले गेंदबाजी करने के लिए तैयार, लेफ्ट हैंड बैटर ओमकार। इस बार मिडल की दिशा में खेल दिया क्रॉस लाइन को, गेंद को फील्डर थे वहां पर, अच्छी फील्डिंग, एक रन पर ही फोकस करते हुए यहां पर नजर आ रहे हैं। अच्छी फील्डिंग, कंजूसी गेंदबाजी, जिस तरह से स्टार्टअप जनमान मिल्खत खान के गेंदबाजों ने दिया था उसी तरह से यहां पर शुरुआत की है। पर जब तक मैदान पर वेद ठोमरे हैं तब तक ये मैच ऑन है, क्योंकि उनके पास वो एबिलिटी है, वो ताकत है, वो हुनर है, वो सादर करना होगा। गेंदबाजी के लिए फिर से एक बार मनीष खुटले, स्ट्राइक एंड पर वेद ठोमरे, बाला, और यहां पर हो गेंद को यहां पर छोड़ दिया है। इसीलिए तो मैं अक्सर कहता हूं, फिल्डर डोकरा डोकरी कवटाचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला, बायको चकनी मेवनी देखनी, बायको पेक्षा मेवनी बरी। 3 छक्कों के लिए 10,000 रुपए रोहित कंस्ट्रक्शन, और 6 गेंदों में 6 छक्के लगाते हैं तो 20,000 रुपए का कैश प्राइज इस बार प्रतीक हाथों में। कैच दे बैठे, विकेट का पतन। बल्लेबाज ओमकार अपने आप पर नाराज है, क्योंकि उन्हें पता है यहां पर बड़ा टारगेट को चेस करना है, और बल्लेबाजी के लिए कौन आला है, जिन्होंने वर्सोली के मैदान पर 90 रनों का जो टारगेट था उसे चेस करने के लिए अपना अर्धशतक उस मैदान पर लगाया था। टेनिस क्रिकेट के खिलाड़ी प्रणीत मात्रे, ओल्ड इज गोल्ड, मैदान पर आते हुए
पहली गेंद पर जरूर खराब डाली, उसके बाद एक सिंगल, उसके बाद दूसरी गेंद पर सिंगल और तीसरी गेंद पर ओमकार ठोमरे जैसे बल्लेबाज को वापस का रास्ता दिखलाते हुए गेंदबाज मनीष खुटले। ग्रैंड फिनाले फाइनल का मुकाबला। वो तेज तर्रार गेंद यहां पर खड़े खड़े खेलने की कोशिश की थी, अक्रॉस द लाइन बैकअप लाइन की गेंद डाली और डॉट गेंद आती हुई। ये फर्क होता है ओपन के खिलाड़ी और ग्रामीण खिलाड़ियों में, पर ग्रामीण खिलाड़ी भी आज तक पीछे नहीं है, जिसमें अगर देखा जाए तो नौखार का अक्षय पाटिल मोनिया जिन्होंने अलीबाग तहसील का नाम बड़ा किया है, इस बार स्क्वायर कट किया है, कवर पॉइंट की दिशा में फील्डर है वहां पर, एक ही रन पर संतुष्ट। बूंद बूंद से तालाब बनता है, स्कूल में पढ़ा था, पर क्रिकेट में यहां पर हिमालय पर्वत को पार करना है तो वेद अभी रुकना नहीं है, अभी यहां पर ठोकना है, जो ताकत है वो अभी मैदान पर दिखानी होगी। स्कोर जा पहुंचा है 6 रन। पर इस बार मनीष खुटले की भी शानदार गेंदबाजी, डॉट गेंद जाती हुई। दौर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर मात्र 6 रन। 12 गेंदें जीतने के लिए अगर देखा जाए तो जरूर 49 रनों की आवश्यकता है। 12 गेंदें 49 रनों की आवश्यकता है। जिंकण्यासाठी 12 चेंडू 49 धावेंची गरज है। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज आर्यन गावन गेंदबाजी के लिए आते हुए, आर्यन गावन को गेंदबाजी के लिए आमंत्रित किया है, दावत दी है। जरूर यहां पर प्रणीत को डाली हुई गेंद, 1 रन प्राप्त किया। अभी स्ट्राइक पर बल्लेबाज वीर थोमरे। बाला अभी कुछ करना है क्योंकि आने वाली 11 गेंदें 48 रनों की जरूरत है। रवि काका हंसते हुए चले हैं क्योंकि उन्हें पता है ये पब्लिक है, ये सब जानती है। टांगा पलटी घोड़े फरार। गेंदबाजी के लिए फिर से एक बार, इस बार गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, मनीष फड़के गेंद के नीचे आएंगे, तब तक 1 रन लेने का मौका। फाइनल का मैच अगर देखा जाए तो जय हनुमान मिलखतकार, उनके अपोजिट देखा जाए तो वागिलवाड़ा नांदगांव सूरज पाटिल की टीम, जिन्होंने इस प्रतियोगिता में पहले दिन क्वालिफाई हुई थी। एक शानदार मैच, 1 गेंद और 13 रनों का वो रील अभी भी अलीबाग टेनिस क्रिकेट पे वायरल है। फुल टॉस गेंद, गेंद हवा में खेल दिया है, फील्डर गेंद के नीचे, मनीष फड़के और यहां पर विकेट। बल्लेबाजी करने वाली टीम ने रिव्यू लिया है, चेक किया जाएगा कि यहां पर गेंद फेयर है या फिर वेस्ट साइड बीमर है। दूध का दूध, पानी का पानी, टेनिस क्रिकेट सॉरी जीटी स्पोर्ट्स लाइव की जुबानी। इट्स अ फेयर डिलीवरी। बल्लेबाज ओयूटी आउट है क्योंकि वेस्ट साइड के नीचे गेंद डीप हुई और यहां पर विकेट जाते हुए। न्यू बैटर मैदान पर सौरभ ठोमरे। गेंदबाजी के लिए फिर से एक बार आर्यन गावंड। टप्पा गिरने के बाद उछाल लेने वाली गेंद सीधा विकेट कीपर के सर के ऊपर से डिक्लेयर एरिया में औपचारिकता रह चुकी है यहां पर, क्योंकि 55 रनों का पीछा करना, 1 रन डिक्लेयर में। स्कोर जा पहुंचे, स्कोर बतलाएंगे 9 रन स्कोर कार्ड पर, जबकि ये तीसरा और जारी है। पब्लिक धीरे धीरे अभी अपने घर की ओर लौटते हुए नजर आ रही है क्योंकि एक तरफी ये मुकाबला ग्रैंड फिनाले। ओहो, सौरभ ठोमरे इस बार बता रहे कि मैं भी अभी मैदान पर शाबूत हूं। अपुन का फटका, 440 का झटका, सीमा पार षटकार, छक्के के साथ स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 15 रन, 15 रन स्कोर कार्ड पर। आर्यन गावन के ऊपर किया है प्रतिकार सौरभ ठोमरे के बल्ले से यह शानदार छक्का। 3 गेंदों में अगर 3 छक्के लगाते हैं तो रोहित चिकड़वे साहब, रोहित कंस्ट्रक्शन के सर्वे सर्वा इनके तरफ से 10,000 रुपए
और 6 गेंदों में 6 छक्के लगाओ, 20,000 कमाओ। आखिरी ओवर की जिम्मेदारी सुजल गेंदबाजी के लिए आते हुए डेथ और स्पेशलिस्ट ग्रैंड फिनाले जनमान मिलखतकार बनाम केडीएच भागिलवाड़ा नाथगांव, ये दोनों टीम के दरमियान एक क्रिकेट का फाइनल मैच जीटी स्पोर्ट्स लाइव की जुबानी जरूर यहां पर नजर आते हुए। जरूर प्रणीत म्हात्रे सर, आपकी बहन संजना तुरे ये भी लाइव टेलीकास्ट मैच देख रही है। प्रणीत म्हात्रे मैन फ्रॉम मिलखतकार, उनकी बहन संजना तुरे जो लाइव टेलीकास्ट मैच देख रही है, उन्होंने शुभकामनाएं दी है। धन्यवाद संजना, आपका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं। न्यू बैटर मैदान पर अनिकेत बल्लेबाजी के लिए आते हुए। गेंदबाजी के लिए सुजल, पहली गेंद पर विकेट प्राप्त करने के बाद अच्छी गेंद टपा गिरने के बाद अंदर आई। इस बार सुजल की कमाल की गेंदबाजी, पिछले ओवर में भी सुजल ने कमाल की गेंदबाजी की थी और वही दबदबा यहां पर साबित करते हुए डॉट आई है। सुजल गेंदबाजी करेंगे, मनीष फड़के थोड़ा सा कान मंत्र देते हुए। ओहो, फिर से एक बार तेज तर्रार गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में जाते हुए लगातार की ये तीसरी गेंद डॉट। आने वाली 3 गेंदें इस इनिंग की औपचारिकता। इस बार फ्लिक किया है, गेंद को भेज दिया फाइन लेग की दिशा में। एक ही रन, 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 16 रन। आने वाली 2 गेंदें शेष बाकी है। फिर से एक बार तेज तर्रार गेंद डिक्लेयर एरिया में। सौरभ बोल रहे मुझे एक गेंद खेलने दीजिए, पर नहीं मौका मिलेगा, गेंद डिक्लेयर में गई है। 1 रन के साथ 17 रन। मॅच झाल्यानंतर कोणी स्टंपला हात लावायचा नाहीये, अन्यथा जर स्टंप नेला तर 10,000 रुपये पाकिटामधून कमी केले जातील। त्यामुळे कोणी स्टंपला हात लावणार नाहीये, त्याची नोंद घ्या। स्टंपला हात लावायचं नाहीये। फाइनल का खिताब जीता है केडीएच भागिलवाड़ा नांदगांव टीम।